नमस्कार, मी रचना विचारे. ए जिंदगी या महाराष्ट्र वनच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. तोंडी तलाक ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा देत हे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं. कोणताही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डलाही फटकारलं होतं. अनेक मुस्लिम महिलांनी ट्रिपल तलाक रद्द करा असं म्हटलं होतं. अनेकींनी 4 निकाह थांबवा अशी सुद्धा भूमिका मांडली, पण यातही त्यांच्या मनात होती ती असुरक्षिततेची भावना. याच ट्रिपल तलाकने अनेकींची वाताहत केली. या प्रथेचा इतका गैरवापर केला जातो. रुबीना पटेल हे त्यापैकीच एक नाव. मोडेन पण वाकणार नाही या कृतीउक्तीप्रमाणे त्या खंबीर राहिल्या आणि मग सुरू झाला एका संघर्षाचा लढा. नेमका कसा तो पाहूया. रुबीना पटेल स्वतःच्या लढ्यातून त्यांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. घराच्या भिंतीआड होणारे स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार रुबीना पटेल यांनाही चुकले नाहीत. सधन शिक्षित कुटुंबात वाढूनही दारुड्या बापाचा तर लग्नानंतर नवऱ्याचा मार वाट्याला आला. कहर म्हणजे नवऱ्याने एकदा त्यांना विहिरीतच ढकलून दिलं, पण त्यातून बाहेर पडली ती वेगळीच रुबीना. अन्याय सहन करणार नाही या निश्चयाने पेटलेली. अन्यायाविरोधात रुबीना यांनी आवाज उठवला. इथेही त्यांच्या वाट्याला संघर्ष आणि अवहेलना झाली, पण रुबीना हरल्या नाहीत. न्यायासाठी लढत असताना त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं. आपल्या वाट्याला जे आलं ते इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी रुबी सोशल वेलफेअर संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था महिलांच्या न्यायासाठी लढतीये. महिलांवरील अत्याचार आणि सांप्रदायिक हिंसेविरोधात रुबीना पटेल यांचा लढा आजही सुरूच आहे. परिस्थितीचे खूप चटके तुम्ही सहन केले आणि आज त्या महिलांसाठी तुम्ही काम करताय ज्यांना या परिस्थितीतून जावं लागतंय. तुमची संस्था त्यासाठी काम करते. सगळ्यात आधी मला तुमच्या संस्थेबद्दल जाणून घ्यायचंय. जेव्हा संस्था स्थापन केली त्याच्या पाठीमागे उद्देश हा होता की मुस्लिम महिलांचे जे प्रश्न आहेत त्याला आपण कुठेतरी एक वाचा फोडावी, त्याला कुठेतरी आपण ते प्रश्न आपण सोडवावेत अशी ही अपेक्षा होती. मुस्लिम पर्सनल लॉ जो मुस्लिम स्त्रियांवर कुठेतरी अन्याय करणारा आहे, तर त्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पॉलिगॅमी, तलाक, ट्रिपल तलाक, वन साइडेड तलाक, जबरन शादी, मेंटेनन्स, कस्टडी ऑफ चाइल्ड, प्रॉपर्टी राईट्स, इनहेरिटन्स आणि डोमेस्टिक व्हायलन्स अशा ज्या सगळ्या हे जे मुद्दे आहेत, तर हे सगळे स्त्रियांवर कुठेतरी अन्याय करणारे आहे. कारण पर्सनल लॉ अंतर्गत स्त्रियांवर अन्याय होतो. तिचं कन्सर्न नसताना, तिला माहीत नसताना तलाक दिला जातो. अनेक तलाकचे फतवे बनवले जातात. शरीयत अदालतीमध्ये हे फतवे बनवले जातात जे इल्लीगल आहेत. त्यांना कुठलंही लीगल स्टेटस नाही, परंतु धर्माची मान्यता आहे. असे अनेक फतवे रोजचे अनेक स्त्रियांचे तलाकचे फतवे बनवले जातात. तर अनेक मोठा प्रभाव तिच्या जीवनावर होतो. तिचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं अशा फतव्यांनी. तर हे सगळे हँड टू हँड जाणारे तलाक आणि पॉलिगॅमी हे सगळे मुद्दे आहेत. तर याच मुद्द्याला घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली आणि रुबी सोशल वेलफेअर सोसायटी ही संस्था स्थापन केली. मुस्लिम महिला मंच एक फोरम स्थापन केला ज्याच्यामध्ये आम्ही थोडं आंदोलनाचं काम करतोय. त्याच्यामध्ये रॅली, मोर्चे, धरणे, आंदोलन, डेमॉन्स्ट्रेशन अशा प्रकारे करतोय. मागच्या वर्षी आम्ही एक ग्रुप तयार केला होता, बेबाग कलेक्टिव्ह, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्याच्या संस्था, संघटना आणि कार्यकर्ते सामील होते. आणि तो एक मोठा नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही दिल्लीला केलंय आणि मोठा मोर्चा देखील काढला आहे. त्याचं अनेक ठिकाणी कव्हरेज वगैरे पण चांगलं झालं होतं. एक मोठा आवाज आम्ही दिल्लीपर्यंत नेऊ शकलो आणि अधिवेशनच्या काळामध्ये पण एक 200 महिलांचा मोर्चा काढला. आत्ता आम्ही सारा बानोच्या समर्थनार्थ जिनी सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल केलेली आहे. ती म्हणते की हा ट्रिपल तलाक मला मान्य नाही. तिच्या पतीने तिला पोस्टाने तलाक पाठवला होता, तर तिच्या समर्थनार्थ देखील आम्ही PL फाईल केलेली आहे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये. पण एक नक्की की बुरख्याआड ज्या कायम राहतात त्या मुस्लिम महिलांचा आवाज नक्की किती
बुलंद आहे तेच मला वाटतं या प्रकरणावरून सगळ्यांना कळलं असेल. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही रुबी सोशल वेलफेअर सोसायटीची स्थापना केली. आत्ताही खूप पीडित मुस्लिम तरुणी किंवा महिला तुमच्याकडे येत असतील. काय प्रमाण आहे, नेमक्या त्यांच्या काय समस्या असतात? मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक संस्था संघटना सांगतायत की दर 3 ते 4 घरामागे एक अशी पीडित महिला आहे जिला तलाक दिलेला आहे किंवा ती डिझर्टेड आहे, परित्यक्त आहे. तर असं हे फार मोठं भयंकर असं चित्र मुस्लिम समाजामध्ये आहे. त्याचप्रमाणे अर्ली अँड फोर्सफुली मॅरेज, जबरन शादी हे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम याच्यामध्ये दिसून येतं. जेंडरवर आधारित मोठं डिस्क्रिमिनेशन आहे, अनेक प्रकारचे त्यांच्यावर बंधनं असतात. ह्या सगळ्या मोठ्या समस्या आहेत. आमच्याकडे रोजच्या येणाऱ्या कितीतरी महिला आहेत, त्यांना तलाक देऊन सोडून दिलं जातं. अशा प्रकारचे तलाक होतात मोबाईलनी, SMS-नी, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियाद्वारे किंवा पोस्टाने किंवा स्टॅम्प पेपरवर लिहून किंवा फतवा पाठवून वगैरे अशा प्रकारे. तर त्यावेळेस मोहम्मद पैगंबराच्या काळामध्ये ह्या सगळे नव्हतेच ना प्रकार. म्हणजे मोबाईल, SMS, इंटरनेट आणि हे सगळे नव्हते. परंतु आता त्याला मान्यता मिळत आहेत आणि मुफ्ती वेगवेगळे फतवे काढत आहेत की अशा प्रकारचे तलाक हे आहे, हे व्हॅलिड होईल म्हणून. म्हणजे मुफ्ती स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे हा कायदा लागू करतात आणि त्याला खूप समाजामध्ये मान्यता देखील आहे. हे कुठेतरी बंद होणं खूप आवश्यक आहे. आणि यासाठीच खरं तर तुम्ही काम करत आहात. तुमच्यासोबत सारख्या अनेक संस्था संघटना आहेत, आम्ही काम करत आहोत आणि त्याला खरंच काम करायची खूप आवश्यकता आहे. म्हणून आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करतोय. अपोजिशन पण होतो आहे, परंतु तरी देखील आम्ही पुढे जाऊन काम करतो आहे. तुमच्या याच लढ्या तुमच्यावर अनेक तुमच्या मैत्रिणी किंवा कार्यकर्त्या तुमच्या सोबत असतात, त्यांचं नक्की तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकूया. मैं रुबीना जी से पिछले 5 सालों से जुड़ी हूँ उनकी संस्था के साथ में. और जब मैं यहाँ पर आई थी तब संस्था के काम के बारे में और ख़ास करके कि मुस्लिम शरीयत कानून को लेकर जो वो काम यहाँ पे वो कर रही थी उसके बारे में मैं बहुत अपरिचित थी. लेकिन जैसे जैसे मैं संस्था में रही, उनके साथ मैंने जाना, एक तो उनका खुद का व्यक्तिगत संघर्ष जो मैंने देखा वो, और उससे प्रेरित होकर उन्होंने अपना काम शुरू किया, वो सचमुच हमें बहुत ज़्यादा प्रेरणा देता है. केवल मुझे ही नहीं तो मेरे साथ में हम जितने भी साथी हैं इस पूरी टीम में, हम सबके लिए वो बहुत ही प्रेरणा स्रोत है कि हम उनसे बहुत कुछ सीखते हैं अपनी ज़िंदगी में. और महिलाओं के अधिकारों के लिए जब वो काम करते हैं तो मैं बयान नहीं कर सकती कि वो इतना हमें एनर्जी देता है कि हम हर समय हमारे दिमाग में भी यही रहता है कि जब ये खुद अपनी ज़िंदगी में इतना संघर्ष करके और आज महिलाओं के अधिकारों के लिए खड़े हैं और हमने भी उसको और काम को कितने अच्छी तरीके से और बढ़ाना चाहिए. खूप जिद्दीने तुम्ही लढलात. त्या जसं म्हणाल्या की तुमच्याकडून खरं तर त्यांना प्रेरणा मिळत असते हे काम पुढे नेण्यासाठी, पण तुमच्या मागे सुद्धा एक प्रेरणा होती, ती नक्की कोणती? ती प्रेरणा अशी होती की हे जे प्रश्न मी आता बोलली आहे आपल्याशी, तर हे सगळे प्रश्न मी स्वतः व्यक्तिगत भोगलेले आहेत. मी स्वतः त्याची एक सर्वायवर आहे. माझ्या पतीने देखील मला पण असंच तलाक देऊन सोडून दिलं आणि मी अगदी रस्त्यावर आली होती माझ्या मुलीला घेऊन. सगळं शून्यातनं मी निर्माण केलेलं आहे. परंतु तो जो एक फतव्याचा प्रभाव झालेला होता आणि माझं जे जीवन एकदम बदलून गेलं होतं, तर ते सगळं मी जे भोगलेलं आहे, तर त्याच्यातनंच मला ती प्रेरणा मिळालेली आहे. मी थोडंसं सांगेन तुम्हाला की माझ्या सुरुवातीला आता तुम्ही दाखवलंच आहे क्लिपिंगमध्ये की आधी वडिलांनी खूप दारुडे होते आणि त्यांनी खूप हिंसा केली. ते झोपेतून उठवायचे, आमच्या ताटामध्ये पाणी टाकून द्यायचे. म्हणजे इतका मोठा राक्षसी प्रवृत्तीचा हा असा माणूस होता. नंतर पतीने त्याला जसं वाटलं तेव्हा तशी त्यांनी हिंसा केली, खूप हिंसा केली. सगळं सहन करत होती, कारण ते संस्कारच तसे दिले जातात सहन करण्याचे. सगळं सहन करत होती. परंतु त्याला लग्नाच्या 12 वर्षानंतर माझ्या पतीला वाटलं की मला दुसरं लग्न करता येतं, माझा धर्म मला प्रोटेक्शन देतो आहे. तर म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नासाठी मला घरातून हाकलण्याचा प्रयत्न सुरू केला. मी बाहेर जात नव्हती. मला माहेरी आणून सोडलं आणि मला हिला ठेवायचं नाही म्हटलं. मुलगा माझ्याकडनं हिसकावून घेतला
आणि मुलीला माझ्याकडे ठेवून दिलं. मग नंतर त्यांनी फतवा बनवला मुफ्तींकडे जाऊन, आणि तो फतवा मला मिळाला देखील नाही. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की अशा काही 4-5 ऑर्डर माझ्यासाठी लिहिलेल्या होत्या. काय होत्या साधारण त्या ऑर्डर? तर त्याच्यामध्ये असं होतं, पहिलं एक की रुबीना बेगम और इसकी रजामंदी से, दोनों की रजामंदी से तलाक वाकिया हो गई, म्हणजे इम्प्लिमेंट. हां, जे खोटं होतं. अच्छा. माझं कन्सेंट नाही, मला माहीत देखील नाही ते जेव्हा बनवलं गेलं फतवा. एकदा मला त्या अदालतीमध्ये बोलवण्यात आलं होतं, परंतु त्यांना मी सांगितलं की मला सोबत राहायचं आहे, माझी 2 मुलं आहेत आणि मला सोबत राहायचं आहे. परंतु मुफ्तींनी माझी कन्सेंट न घेता, मला माहीत नसताना त्यांनी फतवा बनवला. त्याच्यामध्ये एक की दोनों की रजामंदी से तलाक वाक़या हो गई. दुसरा असं होतं की बेटा जो है वो वालिद के हवाले होगा, उसकी कस्टडी वालिद के ज़िम्मे है, तो इसलिए रुबीना के पास नहीं रहेगा, वालिद के पास, मुलाची कस्टडी वडिलांकडे. आणि बेटी के लिए ये हुक्म दिया जाता है कि जैसे ही वो 7 साल की हो जाए तो वो उसको वालिद के हवाले करते हैं. म्हणजे माझ्यासाठी ते ऑर्डर होतं. चौथं होतं की रुबीना बेगम किसी किस्म की कानूनी चाराजोई न करे गुजारा भत्ते के लिए. मेंटेनन्स करता तिने कोर्टात पोटगी मागायची नाही. इस्लाममध्ये ते नाही आहे, त्याच्यामुळे तिने जायचं नाही. माझ्यासाठी एकदम इतकं हे सगळं होतं, जे अघटित हे सगळ्या या गोष्टी होत्या. आणि मी अगदी रस्त्यावर आली, मला कुठला सपोर्ट नव्हता, मी एकटी होती आणि मुलीला घेऊन मला कसं जगायचं. आणि मला सोडायसाठी त्यांनी माझ्या कॅरेक्टरवर पण आरोप लावले, ही अशी आहे तशी आहे, आणि मी खूप वाईट आहे असं त्यांनी खूप प्रयत्न केला. सगळ्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांकडे जाऊन, पत्र पाठवून वेगवेगळे असे खूप प्रयत्न केले. मी एकदा मुलाला भेटायला गेले असताना त्यांनी खूप मारहाण केली आणि विहिरीपर्यंत नेलं. आणि शेवटी जेव्हा मला असं वाटलं की मला जगून काहीच उपयोग नाही, कारण माझे पती मला ठेवायला तयार नाही, मला मुलाला भेटू देखील देत नाही, मी आई आहे आणि मला मुलाला भेटायला इतकं कसं कष्ट करावं लागतं की मला भेटू देखील दिला जात नाही. तर शेवटी मग जेव्हा त्यावेळेस ती घटना घडली की मी विहिरीमध्ये पडले, तर त्या विहिरीतून मला काढायच्या ऐवजी त्यांनी पोलिसात तो गेला आणि पोलिसामध्ये माझ्या विरोधामध्ये 309ची एक अटेम्प्ट टू कमिट सुसाईडची केस बनवली. आता ती केस लागत नाही, परंतु ती केस मी भोगलेली आहे आणि 9 वर्ष मी भोगलेली आहे. जेव्हा मी विहिरीत पडले, पाय फ्रॅक्चर झाला आणि मी जेव्हा 3-4 महिन्यांनी मी चालायला लागले, तर पोलीस येतात आणि मला अरेस्ट करून घेऊन जातात. माझी जमानत होते आणि तिथून केस सुरू होती. मला एकदम आश्चर्य वाटलं की हे सगळं काय होत आहे. एकदम या माणसाने मला कोर्टापर्यंत आणलं. तर मला खूप चॅलेंजिंग होतं, म्हणजे इतकं संघर्ष होता, परंतु मला काहीतरी करायचं होतं. खरं तर म्हणजे हे इतकं पटकन सगळं घडत होतं की विचार करायला पण वेळ नव्हता. मला हे जाणून घ्यायचं की ट्रिपल तलाकची जी अनिष्ट प्रथा आहे ती नक्की कशी पुढे जाते ते मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ज्या संघर्षातून लढ्यातून रुबीना पटेल उभ्या राहिल्या, त्यांचीच प्रेरणा आता इतर मुस्लिम महिलांसमोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ट्रिपल तलाकची ही जी अनिष्ट प्रथा आहे ती नेमकी कशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने पुढे जाते ते आता खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ट्रिपल तलाक एक खूप मोठा धक्का आहे. 3 वेळा एखाद्या आपल्या नवऱ्याने आपल्याला तलाक 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 असं म्हणणं आणि त्या बाईच्या मनावर एकदम आघात होणं हे तुम्ही सहन केलंय. तलाकचे खूप सारे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये पोस्टाने, जसं आता सारा बनवायला दिलेला तलाक आहे, मोबाईलने, SMS ने, इंटरनेटने, व्हॉट्सअपने किंवा फेसबुकवर, ट्विटरवर, स्टाम्प पेपरवर लिहून आणि फतवा बनवून. तर हे सगळ्या पद्धती मुळात चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा व्हावी आणि ट्रिपल तलाकचा कायदा बदलावा अशी मागणी घेऊन आम्ही अनेक कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत. मुळात मुस्लिम पर्सनल लॉ हा कोडिफाय नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तो कस्टमरी लॉ आहे. 3 वेळा ते तलाक हा शब्द उच्चारतात आणि त्या बाईला तिला न विचारता, तिला न जुमानता तलाक होतो असं ते गृहीत धरतात. महिलांना आहे का हे ट्रिपल तलाक म्हणण्याची मुभा?
त्याला खुला असं म्हणतात, परंतु महिलांना कठीण जातं तलाक घेणं. तिला तलाक दिला जात नाही, कारण शेवटी पुरुषांनाच बोलायचं असतं तलाक दिया आहे. म्हणून महिलांना जर तलाक घ्यायचा असला तर तिला आपलं स्त्रीधन आणि मेहेर अमाऊंट वगैरे तिला सोडावी लागते. मग जेव्हा निकाह होतो तेव्हा तुम्हाला जेव्हा विचारलं जातं की कबूल है क्या, तेव्हा मग ती मुलगी नाही का स्वतःला थांबवू शकत? कशी थांबवणार आहे? कारण इतकं मोठा मॉब असतो, इतके नातेवाईक आलेले असतात, घराण्यांची प्रतिष्ठा आहे आणि इतक्या ह्याच्या पुढे ती कशी बोलणार आहे की निकाह कबूल नाही आहे? मनातून तिला शिकायचं असतं, तिला स्वप्न आहेत, तिला इच्छा आकांक्षा आहेत, परंतु घरची मोठी मंडळी तिचं कुठेतरी लग्न करून देतात. स्त्रियांना कधी, मुलींना कधी विचारल्याच जात नाही की तिची काय स्वप्न आहेत, तिच्या काय इच्छा आहेत. हा एक आहे मोठा प्रकार. पण म्हटलं जातं की निकाह के समय आपको पूछा था ना कबूल है क्या, ती कसं काय नाही म्हणणार आहे? असाच काहीसा प्रकार तुमच्या बाबतीत पण घडला? माझ्या बाबतीत पण घडला. तुमच्या आईचं याबद्दल काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. वो मेरी बेटी रुबीना पटेल ने बहुत संघर्ष किया अपने जीवन में. शादी के पहले बाप का था टेंशन, बाप सही नहीं था. उसके बाद में उसकी 18 साल में शादी हो गई. घर के लोगों ने मिलके शादी कर दी. हमारी परिस्थिति खराब थी, शादी कर दी है. उसके बाद में उसको पति भी ऐसा मिला, 12 साल के संसार की उसने, 12 साल की जिंदगी की. उसके बाद में उसको सीता का वनवास मिला. तब से उसने जो संघर्ष करना चालू कर दिया. पहले तो वो बहुत हार चुकी थी बेटे के लिए, क्यों उसने बेटा नहीं दिया था. बेटे के लिए बहुत हार गई थी वो, लेकिन उसको मैं हर कदम कदम पर उसके साथ थी. मैं बोलती थी बेटा नहीं, हारने से कोई जिंदगी का मसला हल नहीं होता. तेरे को जीत के बताना है और तेरे को हर चीज करके बताना है. ऐसा करते करते बहुत साल गुजर गए. अब जाकर उसका वो क्या फिर अपनी संस्था शुरू की उसने. संस्था से लेके आज तक उसने अपने जो भी काम किए अच्छे काम किए उसने. और उसके साथ में उसका स्टाफ है, स्टाफ भी अच्छा है, स्ट्रांग है. और उसके साथ में माँ का तो हाथ था ही उसके सर पे. तो उसने ये इतनी ऊंचाइयाँ उसने अपनी छू ली है. तो उसमें मुझे बहुत खुशी होती है कि मेरी बेटी ने इतना संघर्ष की कि मैं सो नहीं पाती थी रात रात भर अपने बेटी की टेंशन की वजह से. ये मेरे बेटी का क्या होगा. आखिर अभी 2 साल हो गए, उसका बेटा भी उसके पास आ गया. उसके बेटे को हमने बुलाए नहीं, लेकिन वो उसने देखा कि मेरी माँ का काम अच्छा है और मेरा बाप मेरी परवरिश नहीं कर सकता, इसलिए वो बेटा भी अब आ गया. वो मुंबई में पढ़ रहा है, बेटी उसकी तुळजापुर में पढ़ रही है. तो अभी जिंदगी सही है. आईचा नेहमी सपोर्ट राहिला, म्हणजे एक पाहायला मिळालं की स्त्रीचा स्त्रीला आधार होता. हां, आई फायनान्शियली तरी मला सपोर्ट करू शकत नव्हती, परंतु मॉरली तिचा मला खूप मोठा पाठिंबा होता. त्याच्यामुळे मी खूप काही करू शकले. तर आईचा एक मोठा आधार होता. आणि या सगळ्या लढ्यात ज्याला तुम्ही खूप मिस केलं, ज्याच्यासाठी तुम्हाला खूप झगडावं लागलं, तो म्हणजे दानिश. त्याचं आईबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकायचंय? नक्की. First of all, let me wish you a very, very happy new year to all of you. I have been thinking a lot about you, Mom, since this evening. At times, my eyes have brimmed over with tears. It is with the depth of gratitude that I recollect all the wonderful things you have taught me and innumerable ways in which you have inspired me. It is from you that I have learned to believe in myself and to go ahead and achieve whatever I want to do. It is from you I have learned to respect my elders, for which my teachers and instructors love me so much. I have learned from you how to express my own views without hurting others. I have to thank you so much for all these good qualities that you imparted to me.
seriously, you have molded me in such a way that I can now be proud to be a gentle being. Thank you so much, Mom, and may God bless you to all. खरं तर खूप टची मोमेंट आहे की तुमच्याही आयुष्याला त्यामुळे कलाटणी मिळाली आणि अर्थातच दानिशलाही खूप काही वेगळं शिकायला मिळालं. खूप ताटातूट झाली होती तुमची मध्ये, त्याबद्दल थोडं सांगाल? भाऊ बहिणीचं खूप प्रेम होतं दोघांमध्ये आणि ही जी ताटातूट झाली आणि मुलगी त्यावेळेस 7 वर्षाची होती फक्त, मुलगा 9 वर्षाचा होता, तर ती खूप ॲबनॉर्मल सारखी ती बिहेव करायला लागली आणि मी देखील पण तिच्याकडे फार कमी लक्ष द्यायची कारण माझ्या डोक्यामध्ये मुलाचेच विचार असायचे. तर हे सगळं हा जो संघर्ष होता त्याच्यामध्ये माझं पण दुर्लक्ष तिच्याकडे होत होतं आणि मला कोर्टाच्या तारखा होत्या त्यावेळेस. हे सगळं खूप मला खूप कठीण होत होतं, परंतु मला पुढे काहीतरी करायचं होतं आणि जिद्द होती की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. हा जो तुमचा संघर्षाचा लढा आहे आतापर्यंतचा आम्हाला कळला, पुढे जाऊन तुम्हाला नेमकं काय करायचंय ते सुद्धा मला खरं तर जाणून घ्यायचंय, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. एक सामान्य महिला जिचं असामान्य कर्तृत्व आणि तेच आपल्याला आज पाहायला मिळते रुबीना पटेल यांच्या बोलण्यातून. पुढे जाऊन आता काय करायची इच्छा आहे? मुलींसाठी तर आम्ही वोकेशनल ट्रेनिंगचे क्लासेस सुरू केलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात पण केली आहे. परंतु अनेक अशा तलाक पीडित किंवा ज्या परित्यक्त आहेत, विधवा आहेत, अशा महिलांना अनेक वेळा घर नसतं, आपलं घर नसतं त्यांना आणि माहेरी पण त्यांना तेवढा सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे मला खूप असं, आणि मी पण ते भोगलेलं आहे, मी माझं पण तसं वेगळं, मला पण कुठेच एका वेळेला घर नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्त्रियांना कुठेतरी एक शेल्टर द्यावं आणि आपण त्यांच्याबरोबर त्यांना ठेवावं आपल्याकडे आणि त्या राहतील आणि असं वातावरण, असं खेळीमेळीचं आणि एक स्पेस त्यांना द्यावी जिथे ते आपल्या इच्छा, आपले अनुभव, आपल्या मनातल्या गोष्टी त्या बोलायला लागतील. म्हणून असं की एक शेल्टर होम त्या महिलांसाठी जरूर मला करायची इच्छा आहे आणि पुढे मी तसं करायचा प्रयत्न करेन. एक मानसिक आधार तुम्हाला त्यांना द्यायचा आहे कारण तुम्ही आज त्या सगळ्या गोष्टी तर आलेला आहात, भोगलेला आहे आणि त्यातूनच तुम्ही तावून सुलाखून आज इथपर्यंत आलात आणि माझ्या समोर तुम्ही आहात आणि मी तुमच्याशी खरं तर बोलते आहे, तुम्हाला जाणून घेते आहे. एक छोटीशी भेट खरं तर तुम्हाला द्यायची आहे, वाचूनच दाखवते थेट. 3 शब्द बदलतात आपलं आयुष्य, 3 शब्द बदलतात आयुष्य. आय लव्ह यू किंवा तलाक तलाक तलाक. पण जिद्द तिचीच जिंकते जी पुरून उरते आणि म्हणते नियती तुझ्यापेक्षा मीच चलाक. निसटून गेलं जरी सारं तरी आता कधीच मागे हटणं नाही. निसटून गेलं जरी सारं तरी आता कधीच मागे हटणं नाही. तुम्ही संघर्षाचा लढा दिला आणि थांबणं हे आता मंजूर नाही. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या संघर्षाच्या या कहाणीतून खरं तर आम्हाला एक वेगळं बळ मिळतं आहे. समाजात ज्या काही अशा महिला असतील ज्या अशा पद्धतीने लढत असतील तर रुबीना पटेल हे खूप उत्तम उदाहरण ठरेल त्यांच्यासाठी की कशा पद्धतीने आता आपल्याला अन्यायाविरोधात लढलं पाहिजे. बेसिकली अन्यायच आता आपल्यावर कसा होणार नाही हे सुद्धा त्यांना यातूनच कळलं असेल. तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा जीवन संघर्ष आमच्या समोर उलगडलात त्याबद्दल आभार. तुमचे पण फार फार आभार. सामान्य महिलांचा असामान्य असा जिद्दीचा लढा, ही असामान्य अशी कर्तृत्वाची कहाणी आपल्याला ए जिंदगीच्या भागात पुढेही जाणून घ्यायची आहे. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.